झी 24 एक पाऊल पुढे। दुष्काळाचा सामना शेतकरी स्वतःच्या पायावर करू शकला असता। आपण बघू शकतो की तंत्रज्ञानाची जर सरकारने मदत केली असती तर शेतकरी सुद्धा आपल्या पायावर उभा राहू शकला असता आणि आज एक प्रगत शेतकरी म्हणून स्वतःला म्हणू शकला असता असं त्यांचं म्हणणं आहे। अमोल, निश्चित पुण्याला आपण जाऊया डॉक्टर साबळे यांच्याकडे। डॉक्टर, कशी परिस्थिती आहे हे तर आपण बघतो आहोत। तुम्ही सांगितलीत कारण कशामुळे हे संपूर्ण झालेलं आहे। इथून पुढच्या काळामध्ये यावर्षी काय करायचं हा सल्ला कृषी तज्ञांनी दिलेला आहे, शेतकऱ्यांच्या नेत्यांनी दिलेला आहे। तो केवळ या वर्षापुरता आहे किंवा शेतकऱ्यांच्या हिताचा हा सल्ला आहे? पर्यावरणाच्या हिताच्या दृष्टीने तुम्ही काय सल्ला द्याल? केवळ जी भीती दाखवली जाते, शेतकरी घाबरलेला आहे कारण अनेक पर्यावरण तज्ञ असं सांगतात की हा केवळ या वर्षाचा प्रश्न नाही, इथून पुढे सातत्याने अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे। हे खरं आहे का? हे मुळात पहिल्यांदा तुम्ही सांगा आणि काय करायचंय, कुठून सुरुवात करायला पाहिजे? इंडिव्हिज्युअल लेवलला, वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो आपण? जे तज्ञ म्हणतात की पुढे ही परिस्थिती आणखी भीषण होणार आहे ते एकदम बरोबर आहे। त्याचं कारण असं की कार्बन डायऑक्साईड लेवल जशी जशी वाढत जाईल याच्यामध्ये हवेमध्ये तसं तसं हे जास्तीत जास्त प्रमाणात आता आपल्याला जी फ्रिक्वेन्सी दिसते ती आणखी वाढत राहील। आता आपण जर बारकाईनं अभ्यास केला तर बऱ्याच वेळेला मान्सूनच्या आगमनात गेले 3-4 वर्ष, गेल्या 10 वर्षापैकी आपल्याला हे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्या वेळेला हे सिरियस इश्यूज असे निर्माण झालेले आहेत की बियाणं, खतं, पुन्हा दुबार पेरणी आणि या सगळ्या संकटाचं कारण फक्त हे पर्यावरण आहे। हे सुधारायचं असेल तर आपल्याला वनांच्या दृष्टीनं किंवा इतर ज्या ठिकाणी आपली मोकळी मैदानं आहेत, मोकळ्या जागा आहेत, माळरानं आहेत, तिथं वृक्ष लागवडीवरती आपल्याला भर द्यावा लागेल जेव्हा पावसाळा असेल तेव्हा, आणि पुढे पाणी पुरवठा करून ती झाडं जगवावी लागतील। वनश्री वाढवल्याशिवाय कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात युटिलायझेशन होणार नाही, वापरला जाणार नाही। हवेत जर हा कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात राहत राहिला तर याचा दुष्परिणाम हे आता आज आपल्याला दिसत आहेत, त्यापेक्षा त्याचा अजून मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसेल। याच्यात आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे की महाराष्ट्रातल्या ज्या दुष्काळी जिल्ह्यांचा आणि तालुक्यांचा जर मी जो अभ्यास केला आहे त्याच्यामध्ये मला असं दिसून आलं की 2-3 आठवड्यामध्येच एकदम धो पाऊस होतो, बाकी आठवडे कोरडे राहतात किंवा त्याच्यातही फ्रिक्वेन्सी नीट दिसत नाही। म्हणजे हेही प्रमाण वाढत चाललंय। म्हणजे दुष्काळी पट्ट्यामध्ये हा एक दुसरा प्रश्न निर्माण होतोय की तिथं पावसाची फ्रिक्वेन्सीमध्ये 2-3 आठवड्यातच पाऊस होतो। कुठले तरी 3 आठवडे ऑगस्ट मधले असतील, सप्टेंबर मधले असतील, बाकी काळामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार सिरियस प्रॉब्लेम होत आहेत। याला देखील आपल्याला पर्यावरण सुधारायचं असेल तर वृक्ष लागवडीकडे आपल्याला भर द्यावा लागेल आणि आज आपण सुरुवात केली तर 10 वर्ष लागतील झाडं मोठे व्हायला, ते जपायला, आणि त्या अनुषंगाने सर्व तो प्रयत्न करणं गरजेचं आहे। याबरोबरच ज्या पद्धतीनं कार्बन डायऑक्साईड कमी करायचं असेल तर मग इतर काही जे इंधन वापरतोय आपण त्या इंधनामध्ये काही इथेनॉल चा वापर आणि इतर काही वापर याचाही उपयोग करावा लागेल। याचबरोबर गॅसच्या वरच्या जे काही रिक्षा असतील, गाड्या असतील, त्यांच्या दृष्टीने वाहनं असतील मोठी, त्याचीही व्यवस्था करावी लागेल। अशा पद्धतीने आपण आतापासून आखणी आणि प्लॅनिंग आणि नियोजन करत गेलो नाही तर हा प्रश्न फार बिकट होणार आहे। याबरोबरच आपल्याकडे जो पाऊस होतोय त्या पावसाचा साठा करण्याकडे आपला बिलकुल त्या दिशेनं आपण जे काही प्रयत्न केलेत, जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 9% फक्त बागायत जमीन महाराष्ट्रात होती। स्वातंत्र्यानंतर गेल्या 60 वर्षात आपण 16% गेलो आणि गेल्या 10 वर्षात फक्त 1% वाढ झाली 10 ते 15 वर्षात। म्हणजे ते वाढीचं प्रमाण जे किती धरणं बांधली आपण आणि किती कॅनॉल केले त्याच्यात किती वाढलं आपण पाणी, त्याचा जर विचार केला तर बागायत क्षेत्र फारसं वाढलेलं नाही। पण राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो ते तिथं पाणी साठे वाढवले पाहिजेत, धरणांची साठे वाढवले पाहिजेत, टँक्स तळी केली पाहिजेत, पाणी साठवणं हे पहिला प्रायोरिटी त्याला दिली पाहिजे। पिण्यासाठी पाणी आणि शेतीसाठी पाणी आणि जनावरांसाठी पाणी हे या राज्यात कमी पडता कामा नये अशी राज्याची खरी पावसाच्या बाबतीत काय करायला पाहिजे हे खूप महत्त्वाचे उपाय तुम्ही सांगितलेले आहेत। आशिष, शेवटी तुम्ही मला सांगा की ज्या प्रकारे हे सगळे उपाय त्यांनी सांगितलेले आहेत, सातत्याने दरवर्षी ही चर्चा होते, दरवर्षी दुष्काळ येतो, बऱ्याचदा जूनमध्ये पाऊस येत नाही त्यावेळी सुद्धा ही चर्चा होते। अशा परिस्थितीमध्ये केवळ वैयक्तिक पातळीवर हे उपाय करून चालणार नाहीये, सरकारी पातळीवर ह्याच्यासाठी इच्छाशक्ती असण्याची गरज आहे। सरकारी पातळीवर खरंच याची इच्छाशक्ती दिसते आहे का? अमोल, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जलसिंचनाचा जो मुद्दा आहे तो कधी नव्हे तर इतका आता ऐरणीवर आला आहे आणि थोड्याच दिवसात आता राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। त्यामुळे राज्य सरकारला, विशेष करून जलसंपदा खात्याला आता जलसिंचनावरचं सादरीकरण नाही तर श्वेतपत्रिका मांडायची आहे आणि त्यामध्ये राज्यातल्या सिंचनाची टक्केवारी कशी वाढेल हे विरोधकांना सुद्धा पटवून द्यायचं आहे। अजूनही जवळपास 8 ते 10 दिवस
पाऊस पूर्णपणे सक्रिय व्हायला लागणार आहे. त्यामुळे आता पुढच्या काळात जी पेरण्या झालेल्या आहेत त्या किती तग धरतील आणि सरकार म्हणून काय शेतकऱ्यांना दिलासा देईल हेही पाहावं लागणार आहे. कारण सरकारला आता पावसाळी अधिवेशनात अग्निपरीक्षेला सामोरं जायचं आहे. जलसिंचनाचा मुद्दा कधी नव्हे तो ऐरणीवर आलेला आहे आणि वारंवार अशी दुष्काळाची परिस्थिती होती, पाणी टंचाई होतं. त्यामुळे आता जलसिंचनाकडे राज्य सरकारला गांभीर्यानं लक्ष द्यावं लागणार आहे. अगदी अत्यंत गांभीर्याने सरकारला लक्ष द्यावं लागणार आहे. दरवर्षी आपण ही चर्चा करतो आहोत, मात्र दरवर्षी हीच परिस्थिती अधिक भयानक स्वरूपामध्ये आपल्या पुढे येते आहे. दरवर्षीचा जून महिना हा पावसाची प्रतीक्षा करण्यामध्ये जातोय आणि इथून पुढे सातत्याने अशीच परिस्थिती झाली तरी सुद्धा आश्चर्य वाटून घेऊ नका असं तज्ज्ञ म्हणतायत. त्याच्यामुळे आता काय करायचा हा निर्णय प्रत्येकाने घ्यायचा आहे. काय करायला हवं याचे तात्कालिक उपाय शेतकऱ्यांसाठी आणि कायम स्वरूपाचे उपाय हे सगळ्यांसाठीच सांगितलेले आहेत या शोमध्ये. याचा नक्की उपयोग होईल अशी आपण अपेक्षा करूया. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद देतो. संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विषय आहे. मान्सूनकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. आपण अपेक्षा करूया की सगळ्यांना याचा उपयोग होईल. अधिक साक्षर आपण होऊ मान्सून बाबत आणि इथून पुढे याच्या दृष्टीने एक पाऊल तरी आपण पुढे टाकूया अशी आपण अपेक्षा करूया आणि पुढच्या वर्षीचा जून याच्यापेक्षा चांगला असेल असं आपण म्हणूया आणि पाऊस लवकर येईल अशी प्रार्थना करून रोखठोकमध्ये आपण इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.